नमस्कार, मी भाग्यश्री मुळे, नॅचरोपॅथी तज्ज्ञ, समृद्धी हॉस्पिटल, पॅरालिसिस सेंटर, साईनगर, अंधारी. यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आपण वाचतो आहे. आणि कालच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं की आपण आरशाचा प्रयोग केला पाहिजे. आरशासमोर उभे राहून काही अफर्मेशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या, तर ते करणं गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये. ज्यावेळेस आपण कुठे स्टक वाटतोय, स्वतःला असं वाटतंय, भीती आहे किंवा मी पुढे जाऊ शकत नाही, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःचा आरसा फक्त बघण्यासाठी, व्यवस्थित केस आहे का, ड्रेस आहे का हे बघण्यासाठीच नाही, तर तुम्ही किती कॉन्फिडंट आहे आणि तुम्हाला लाईफमध्ये काय काय गोष्टी पाहिजे यासाठी पण तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये बघून स्वतःला कॉन्फिडन्स फील करण्यासाठी सुद्धा आरशाचा उपयोग करा. आणि तुमच्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही किती कॉन्फिडन्स राहायला पाहिजे यासाठी तुम्ही रोज आरशाचा वापर करा. तर आज लुईज आपल्याला सांगताय की मनाची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. आता आपला भूतकाळ तपासण्याची, आपल्या मनावर त्याचा पगडा असतो त्या समजुतीकडे बघण्याची वेळ आली आहे. काही जणांना ही स्वच्छता मोहीम फार दुःखदायी वाटते, पण तसं अजिबात नाही. स्वच्छ करण्याआधी तिथे काय आहे ते तर बघायला हवं. आपण जर बघितलं तर आपण आपले घर स्वच्छ करतो, आपण आपले कपाट स्वच्छ करतो. तर आपण आपले कपाट ज्यावेळेस स्वच्छ करायला आपण जर घेतलं कोणतंही कपडे आणि कपाटात भरले, कपडे घेतले कपाटात भरले, तर आपले कपाट एक दिवस कपड्याने पूर्ण गच्च भरते आणि काही दिवसांनी आपलं दार पण लागत नाही. आपण बळजबरी दार लावतो आणि दार उघडले की सगळे कपडे आपल्या अंगावर. मग आपण काय करतो, आपण कपडे घेतो, व्यवस्थित घड्या घालून लावतो कपाटामध्ये, आणि जे कामाचे कपडे ते आपण ठेवतो, जे कामाचे कपडे नाही ते आपण फेकून देतो. जे आपल्याला दुरुस्त करायचे कपडे ते पण आपण बाजूला काढून ठेवतो. त्याच पद्धतीने लुईस सांगताय की आपल्या मनात पण जे जे विचार येत आहे, आपल्या लाईफमध्ये पण ज्या घटना, आपल्या गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये, ते पण तुम्ही एकदा तपासून बघा. त्या कामाच्या आहेत का, ते विचार आपल्या कामाचे आहेत का. ते विचार जर आपल्या कामाचे आहे तर त्याला व्यवस्थित काय काय काम करू शकतो ह्या विचारांसोबत, तर व्यवस्थित त्याचं पद्धत ठेवा त्याची. आणि जे बिना विचार आहे, बिना कामाचे, ते बाहेर फेकून द्या. आणि जर ते कसे बाहेर फेकायचे, आता हा पण प्रश्न निर्माण होतो की ते बाहेर कसे टाकायचे, तर तुम्ही लिहून ठेवा. लिहिल्याने भरपूर गोष्टी आपल्या ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही ते आपण लिहून ठेवायचं आहे. लिहिल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही जे काही ओव्हर थिंकिंग करताय ते कमी झाले आणि मेन जे आपल्याला काम करायला पाहिजे, जिकडे आपला फोकस पाहिजे, तो पॉईंट आपल्याला मिळाला आहे. हे लिहिल्याने फक्त तयार होते. तुम्ही सकाळी उठून निसर्गाच्या सानिध्यात चाला, तुम्ही मेडिटेशन करा, श्वासोश्वास करा. जे काही ओव्हर थिंकिंग होतीये ते त्यामुळे कमी होते. तर लुईज इथे सांगताय की मनाची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. मनातल्या काही समजुती टाकून देण्याच्या लायकीच्या असतात, तर त्या तिथे टाकून दिल्या गेल्या पाहिजे. एखादा विचार, एखादी समजूत तुमच्या कामाची नसेल तर ती टाकून द्या. एखाद्या गोष्टीवर तुमचा आधी कधीतरी विश्वास असेल तर त्यावर कायम विश्वास ठेवायला हवा असं अजिबात नाही. त्यातल्या काही समजुती, जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते तुम्ही टाकून द्या. त्यामध्ये जीव गुंतवू नका. जे काही नातेसंबंध पण आहे, जे बिना कामाचे आहे, ते पण तुम्ही बाजूला ठेवा. आणि जे लाईफमध्ये गरजेचं आहे त्या गोष्टी करा. तर जे आपल्याला लाईफमध्ये मोकळं राहण्यासाठी मदत करताय त्या गोष्टी इन्क्लूड करा आपल्या लाईफमध्ये. तर इथेच आज आपण थांबू. उद्या आपण बघणार आहोत की ह्या सगळ्या समजुती कुठून येत आहेत आपल्या लाईफमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये. तर उद्या पुन्हा भेटू आणि हे सगळ्यांनी करा. काय काय विचार आहे ऑब्झर्व करा. दिवसभरात मी काय काय विचार करतो, ते गरजेचं आहे का विचार करणं. तर आपण आज इथेच थांबतोय. यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकासोबत उद्या पुन्हा भेटू नवीन टॉपिक घेऊन. थँक्यू सो मच.